ते पाहूया की काय काढायचंय. पहा बेटा, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिलेला आहे मेजर ऑफ आर्क सीई दिलेला आहे. काय दिलेलं आहे बेटा? मेजर ऑफ आर्क सीई. सीई किती डिग्री आहे बघा? 54 डिग्री. दुसरा आहे मेजर ऑफ आर्क बीडी. किती दिलेला आहे बघा बरं का? 23 डिग्री. हा बीडी दिलेला आहे. आता तुम्हाला काय काढायचे बेटा? सीएई काढायचे. काय काढायचे? आता मला सांगा, या ठिकाणी जे कॉर्ड आहे ते कॉर्ड सर्कलच्या आत इंटरसेक्ट होऊ लागल्यात का बाहेरच्या साईडला? बाहेरच्या साईडला. अशा कंडिशन मध्ये, अशा केस मध्ये काय होतं? मोठ्या आर्क मधून छोटा आर्क काय करावा लागतो? मायनस करावा लागतो. काय करावा लागतो? मायनस करावा लागतो. आता ह्या ठिकाणी आपण पाहूया मेजर ऑफ आर्क सीई आपल्याला दिलेला आहे. काय दिलेलं बेटा सांगा बरं का? मेजर ऑफ आर्क सीई किती दिले बघा बरं का लवकर? किती आहे रे? 54 डिग्री. किती आहे बेटा? 54 डिग्री. मेजर ऑफ आर्क बीडी दिले तुम्हाला. बीडी किती आहे बघा बरं का? किती आहे रे? 23 डिग्री. आता तुम्हाला काढायचं काय आहे? सीएई. काय काढायचं बेटा? काय काढायचं आहे? सीएई. पाहतो सीएई काढायचं. मग पहिला लिहायचं आपण या ठिकाणी की सीएई काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर हाफ 1/2 मोठा आर्क मायनस काय करावं लागेल? छोटा आर्क करावा लागेल. मग काय म्हणायचं सांगा? CAE इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट मेजर ऑफ आर्क. मोठा आर्क कोण आहे सांगा? मोठा आर्क कोण आहे? CE मायनस छोटा आर्क सांगा. मायनस छोटा आर्क कोण आहे? BD. चला 1/2 CE किती आहे सांगा बेटा? किती आहे? 54 डिग्री. मायनस हा किती डिग्री? 23 डिग्री. 1/2 इंटू किती डिग्री उरला? 31 डिग्री. बरोबर किती आला सांगा? 31/2 किती येत आहे? 15.5 डिग्री. देअरफॉर अँगल CAE किती डिग्री आला सांगा बरं का बेटा? आलं पहिलं सूत्र? किती आलं? 15.5. अँगल CAE किती डिग्री आला? 15.5 डिग्री. ओके. आता दुसरा काय काढायचा ते आपण पाहूया. सेकंड वाला. सेकंड वाल्यामध्ये दिले काय पहिला ते लिहून घेऊया. तुम्हाला काढायचं आहे एडी आणि दिले काय बघा? एबी. एबी किती दिले बघा बरं का बेटा? 4.2. परत काय दिले तुम्हाला? बीसी. बीसी किती दिले बघा रे बेटा? 5.2 आहे का 5 आहे? हा 5.4. लक्ष द्या बरं का इकडे माझ्याकडे. 5.4. आणखी तुम्हाला काय म्हटलंय? एई. एई किती आहे बघा बरं का बेटा? 12.0. आता काढायचं काय तुला? ईडी. काय काढायचं आहे? एडी. आता हे बाकीचं सारं सोड. आता तू एवढ्याकडे लक्ष द्या डायग्राम मध्ये. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय म्हणलं पहिल्यांदा? जे कॉर्ड्स ऑफ द सर्कल्स आहेत ते काय करतात? इंटरसेक्ट करू लागल्यात. कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट करू लागल्यात? ए ला. इनसाइड और आउटसाइड द सर्कल? मग कोणती थेरम वापरणार? बाय द थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इच अदर आउटसाइड द सर्कल. आलं का लक्षामध्ये? काय म्हणणार? पहिला लिहू आपण. कॉर्ड्स कोणता बेटा? बीसी अँड डीई. कोणता बेटा? बीसी अँड डीई इंटरसेक्ट इच अदर. इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट. कोणत्या पॉइंटला बेटा? ऍट पॉइंट ए आउटसाइड द सर्कल. Therefore, by the property of chords intersecting each other. Chords intersecting each other. Outside the circle. Therefore, काय तर सांगा? AB into AC. AB into AC is equal to AD into AE. AD into काय ते बेटा? तुम्हाला जे माहिती आहे ते लिहून टाका पहिला. तुम्हाला काय माहिती आहे बघा याच्यातलं? AB किती आहे सांगा बरं का? 4. AC बघा आहे का माहित? नाही. अजून काय माहित आहे? AD तर तुला काढायचं आहे. तुला काय माहित आहे? एई किती असा? 12. काय बेटा? 12. आता तुला एक एसी, तुला एडी काढायची आहे. एडीचं नाद सोडून टाक. एड्याचं नाद लागायचंच नाही आपण. आता आपल्याला एसी पाहिजे. काय पाहिजे बेटा? एसी पाहिजे. आता गरमी होईल एसी पाहिजे. एसी कोणत्या लाईन मध्ये आहे? ए डॅश बी डॅश सी.
बरोबर आहे. एसी बरोबर काय येते एबी प्लस बीसी. एसी बरोबर काय येते सांगा बरं का एबी प्लस बीसी. रिझन सांगा ए डॅश बी डॅश सी. ह्याच्यातलं काय काय माहिती आहे ते पहिला लिहून टाक सर. एबी किती आहे सांग लवकर. बीसी किती आहे बघ. दोघांची बेरीज कर 9.6. एसी ची व्हॅल्यू तुला मिळाली किती मिळाली सांग बरं का. किती मिळाली 9.6. कुणाची व्हॅल्यू मिळाली कुणाची किती मिळाली 9.6. आता बघा ह्याच्यामध्ये सर्वच व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली बरोबर आहे. आता बघा 4.2 एसी आताच काढलास किती काढलास रे 9.6 इज इक्वल टू एडी तर तुला काढायचं आहे इंटू एई तुला माहिती आहे ए किती आहे बेटा 12. देयरफॉर 4.2 इंटू 9.6 इकडला गुणाकार इकडून काय होतो बेटा भागाकार बरोबर काय येतं एडी. देयरफॉर एडी बरोबर 12 12 पंचावन्न 12 72 12 96 का 12 96 0.8 96. मग आता 4.2 इंटू 0.8 करूया. 4.8 इंटू काय करू 0.8. 4.2 इंटू 0.8 काय काय करू ना आपण इथं करू आपण 4.2 इंटू 0. काय बेटा 8. सांगा 8 1 8 2 16. हातच्या वाले 1 8 चौक 32. 32 ने किती बेटा 33. म्हणजे किती आलं इथं जवळपास 3.36 प्लस 0 0. उत्तर किती येतं 3. किती येतं एवढंच आहे का उत्तर. देयरफॉर एडी ची व्हॅल्यू किती आली सांगा बेटा 3.36 सेंटीमीटर दिले का. मग काय लिहायचं मग युनिट लिहायचं. हे कुणाचं उत्तर काढलो दुसऱ्याच. आता थर्ड वाला पण आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. थर्ड वाला काय दिले पहिला ती लिहून घ्या बाकीचं पुन्हा बघत बसा. चला एबी किती दिले बघा उडका एबी किती दिले व्हेरी गुड. एसी किती दिले बघा रे आणि त्या ठिकाणी एडी किती दिले बघा. काय काढायचंय ए ई. सेम डायलॉग लिहा. कॉर्ड्स कोणते कॉर्ड्स आताचे जे लिहिलं ते सेम सेम. कॉर्ड्स BC and DE. Chords BC and DE intersect each other. Intersect each other. ज्योती लक्ष दे इकडे. Intersect each other at point dash dash. कोणत्या पॉइंटला बेटा A. Inside का outside? Outside the circle. Outside the circle. Therefore, by the theorem of chords intersecting each other. Chords intersecting each other. Inside का outside? Outside. Inside का outside? Outside. Outside the circle. Outside the circle. सांगा AB इंटू AC. AB इंटू AC इज इक्वल टू काय येतं AD इंटू. एनी डाऊट काय काय माहिती ते लिहून टाका. चला AB किती आहे बघा रे 3.6. AC बघा रे AD बघा काय काढायचं आहे काय काढायचं आहे. इकडला गुणाकार इकडे येऊन काय होतो. Therefore AE बरोबर काय आलं सांगा लवकर 3.6 इंटू 9. इकडला गुणाकार इकडून काय झाला बेटा भागाकार. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 6 54. Therefore AE बरोबर 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 डिवायडेड बाय 6. AE बरोबर काय आलं सांगा बरं का 6 6 36. मग उत्तर किती आलं सांगा. AE बरोबर हाऊ मेनी युनिट बेटा 6. अशा प्रकारे याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त पहिल्यामध्ये थोडं ट्रिकी होतं त्याच्यावर आपल्याला प्रॉपर्टीज दिलेले किती रे 3.4 च्या पहिल्या का 3.5 च्या पहिल्या दिले बघा पुस्तकात आहे. 3.4 का 3.5 च्या पहिल्याची ऍक्टिव्हिटी मध्ये आहे बघा 5 च्या आहे का